नमस्कार मैत्रिणींनो, भजी किंवा पकोडे हे सगळ्यांचाच जीव की प्राण आहे. त्यामुळे ते कोणत्याही ऋतूमध्ये दिले तरीसुद्धा खायला फार आवडतात. तर आज आपण मेथीच्या भाजीचे मस्त गरमागरम पकोडे तयार करणार आहोत. मी इथे पकोडे करण्यासाठी मेथीची एक जुडी घेतलेली आहे. जुडी छानपैकी तोडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात मेथीच्या भाजीचे मी दांडे देखील हे भरपूर मोठे मोठे घेतलेले आहे. पकोडे तयार करण्यासाठी 3-4 कांदे लांब लांब चिरून घेतले, 3-4 हिरव्या मिरच्या आणि अद्रक देखील किसून घेतलेले आहे. कांद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 4-5 ओल्या लाल मिरच्या वाटून घेतल्या. त्याऐवजी हिरवी मिरची वाटून टाकली तरी देखील चालेल किंवा मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल. धुतलेली मेथी छानपैकी बारीक चिरून घेऊयात. मेथीची भाजी ही ताजी आणि कोवळी जर असेल तर त्याचे लांब लांब दांडे घेतले तरी देखील चालतील, ते पण अतिशय छान लागतात. पहा, मेथी मस्तपैकी बारीक चिरून झालेली आहे. आता यात लांब लांब चिरून ठेवलेला कांदा टाकून घेते. त्यानंतर हिरवी मिरची आणि किसलेले अद्रक देखील टाकून घेते. जर तुम्हाला कांदा नसेल चालत तर टाकला नाही तरी देखील चालेल, पण कांद्यामुळे चव फार छान लागते. आता यात थोडा हिंग, चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून घेते. ओवा छानपैकी हातावरती क्रश करून टाकून घ्यायचा. छानपैकी आता हे मिश्रण हाताने मिक्स करून घेते. मिश्रण असे मिक्स करून घ्यायचे की त्याला थोडेफार पाणी सुटते. पहा, अशा प्रकारे ते थोडेसे ओलसर दिसते. आपण यात हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेच आहेत, पण मी 3-4 ओल्या मिरच्या ह्या वाटून देखील यामध्ये टाकते. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वाटून टाकली तरी देखील चालेल आणि मिरचीच नसेल आवडत तर मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल. पकोडे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे आहे यानुसार तुम्ही मिरची आणि मिरची पावडर टाका. यामध्ये आता 1 कप बेसनपीठ टाकून घेते. बेसनपीठ आपल्याला छानपैकी चाळून घ्यायचे आहे. तसेच पकोडा छानपैकी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 2 चम्मच भरून तांदळाचे पीठ टाकून घेतले. ते देखील आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे. पीठ आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. पाणी न टाकताच आपल्याला पीठ आधी छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. आता थोडेसे पाणी टाकून पीठ छान मिक्स करून घेते. अगदी हातावरच पाणी आपल्याला थोडे थोडे घेऊन ते मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी भज्याच्या पिठासारखे आपल्याला पीठ तयार करायचे नाही. आता यात अगदी थोडासा लिंबाचा रस टाकून घेते. यामुळे पकोडे अगदी हलके आणि कुरकुरीत होतात. पाणी टाकून मिक्स केल्यानंतर मला बेसनपीठ थोडे कमी वाटले म्हणून मी अजून थोडेसे बेसनपीठ टाकून घेतले. आता यात 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच मिरची पावडर. थोडे जास्त तिखट हवे असल्यास तुम्ही मिरची पावडरचे प्रमाण कमी जास्त करू शकता. पहा, पीठ आपल्याला इतपत अशा प्रकारे एवढंच घट्ट पाहिजे आहे. पकोड्यासाठी पीठ तयार झालेले आहे. एका बाजूला तेल गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये थोडे मीठ टाकून घेतले म्हणजे पकोडे हे तेलकट होत नाही. अशा प्रकारे आता पकोडे तयार करून घेते. मीडियम गॅसवरती आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे हे मेथीचे पकोडे तयार होतात. पकोडे तयार करताना, मेथीचे लाडू करताना जसा सुवास दरवळतो तसाच मेथीचे पकोडे करताना देखील मस्त असा सुवास येतो. हे पकोडे खाताना अगदी शेवटी थोडासा कडवटपणा लागतो, पण तो कडवटपणा अतिशय छान वाटतो. अतिशय कुरकुरीत आणि तेलकट न होणारी मेथीच्या पकोड्याची ही रेसिपी आहे आणि पकोडे देखील अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा, तुम्हाला ती फारच आवडेल. मेथीचे पकोडे आणि त्यावर तळलेली हिरवी मिरची किंवा दह्याची चटणी अतिशय छान लागतात. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. खमंग कुरकुरीत अशी मेथीच्या पकोड्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.